अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। नेवासा येथील एका प्रकरणात हप्ता न मिळाल्याने 2 व्यक्तींची नावे बळजबरीने गुन्ह्यात समाविष्ट केल्याच्या गंभीर आरोपावरून कर्तव्य दक्षतेसाठी मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे। नेवासा येथील एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी वैयक्तिक आर्थिक लाभासाठी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर हप्त्याची मागणी केली व ती न मिळाल्यामुळे 2 व्यक्तींची नावे बळजबरीने गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट केली होती। या मनमानी कारभाराविरोधात आणि चुकीच्या पद्धतीने नाव टाकल्याच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची तीव्र दखल घेण्यात आली आहे। आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निष्पाप नागरिकांना बळजबरीने गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रकार पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारा ठरला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे।